श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 591चा उर्वरित भाग। सर्वज्ञांनी म्हटले, तेथे आडोचू न करावा। जी एकांतात गोष्टी का करू नये। सर्वज्ञांनी म्हटले, पुरुषाला अविद्या रूपे अविद्या संचरे। कलियुगी पतिवर्ता हा धर्म न वर्ते। अवकाशू नाही, पार्थिता नरू नाही, म्हणून चुके। यासाठी स्त्रियांची एकांतात मुळीच गोष्ट करू नये। हो जी भट्टोबासांनी म्हटले, पुरुष असाही गृहस्थ धर्मासाठी प्रपंचात जडतो, त्यामुळे काय होते। सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या, जेतुला प्रपंची जडे, तेतुला ईश्वरी उजडे। जेतुला ईश्वरी जडे, तेतुला प्रपंची उजडे। हो जी भट्टोबासांनी म्हटले, जी पुरुष प्रपंचात कशामुळे जडतो। सर्वज्ञांनी म्हटले, रसाचा उपभोग घेतो म्हणून प्रपंचात जडतो। जी रसाचे काय लक्षण आहे। सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या, सर्वत्र विषयी गोडी तो रसू। भट्टोबासांनी विचारले, जी सर्वज्ञांचा मार्ग पुढे होईल त्यांनी कशा प्रकारे असावे। जी सर्वज्ञांनी म्हटले, तुटला जणू तरी विको, संपादिल रुसला तरी प्राणा घतेल, म्हणून उभयता जनसंबंधित राज्य। म्हणून गडी शिंडी असावे, हाडिया पाडिया असावे, भोगस्थानी न बसावे, लेपाचा देवडी न वेसावे, लिंग चिन्ह मुद्रा न व्हावी, विषया पात्र न व्हावे, मनुष्य मात्र होऊनी असावे। भट्टोबासांनी विचारले, जी विकाराची कोणती मर्यादा आहे। सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या, बाहेरीली बसेले या परतोनी पाहिले या अमेद्य विकारू, मग दुसरे काय सांगावे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।